विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी साठी मराठी विषयातील पाठ क्रमांक 15 असे जगावे या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, जोड्या लावा। कवेत अंबर घेताना पाय जमिनीवर असावेत, काळीज काढून देताना ओठांवर हसू असावे, शेवटचा निरोप देताना जगाला गहिवर यावा, इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात। प्रश्न दुसरा, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना। या जगाचा शेवटचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या हातून असे काही भव्य दिव्य कर्तृत्व घडावयास हवे की आपल्या जाण्याने सारे जग हळहळले पाहिजे। प्रश्न तिसरा, संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा। संकटांना निर्भयपणे सामोरे जावे, आव्हानांना न डगमगता पेलावे, नजरेमध्ये नजर रोखून आलेल्या संकटांचा सामना करावा। प्रश्न चौथा, संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा। दोन मित्र जंगलातून जात असतात, अचानक त्यांच्या समोर अस्वल येते। दोन्हीही मित्र घाबरतात। त्यातील एक मित्र पटकन झाडावर चढतो, दुसऱ्याला झाडावर चढता येत नाही। तो पटकन विचार करतो आणि आहे तसाच श्वास रोखून खाली झोपी जातो। अस्वल येतो आणि त्याला हुंकतो। तो मेला असं समजून अस्वल निघून जातो। आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे गेल्यामुळे त्याच्यावरील संकट टळले। प्रश्न पाचवा, कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा। संकटांना निर्भयपणे सामोरे जावे, हसतमुखाने आलेल्या आव्हानांना पेलावे, भव्य कर्तृत्व गाजवतानाही वास्तवाचे भान ठेवावे, जगाचा निरोप घेण्यापूर्वी असे काही काम आपल्या हातून घडावे की आपण नेहमी सर्वांच्या स्मरणात राहावे। चर्चा करूया। आयुष्य जगताना स्वप्ने पहावी। आयुष्य जगताना मोठी स्वप्ने पहावीत। जेवढी स्वप्ने मोठी तेवढे ध्येयही मोठे आणि ते साध्य करण्यासाठी आपले परिश्रमही तेवढेच मोठे। जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास ज्यांच्याजवळ आहे त्यांना ध्येयापासून दूर कोणीच करू शकत नाही। इच्छा असेल तर मार्ग मिळतो। कोणतीही गोष्ट पूर्ण करण्याची दांडगी इच्छा मनात असेल तर ती पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग मिळत असतात। सकारात्मक इच्छेतून जगात अनेक अशक्य गोष्टीही सहज शक्य झालेल्या आहेत। खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा। नजर रोखणे, निर्भयपणे पाहणे, पाय जमिनीवर असणे, वास्तवाचे भान ठेवणे, गगन ठेंगणे होणे म्हणजे खूप आनंद होणे, कवेत अंबर घेणे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करणे, काळीज काढून देणे म्हणजे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे। कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा। 1. अत्तर, 70, उत्तर, 72. 2. ताऱ्यांची, स्वप्नांची. 3. जाताना, देताना, घेताना. खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना। उत्तर, पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना। 2. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर।
उत्तर असे जगावे छाताडावर संकटांचे लावून अत्तर। 3 असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर। उत्तर असे दांडगी इच्छा ज्याची वाट तयाला मिळती सत्तर। 4 नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर। 5 स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर। उत्तर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।